नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सावळ्याची जणू सावली या मालिकेचा 17 जूनचा एपिसोड रिव्ह्यू. तारा फोनवर बोलत असते आणि मॅनेजमेंटवाल्यांना सांगत असते की मम्मा ज्या प्रकारे मॅनेजमेंट करत होती त्याचप्रमाणे सर्व काही करायचं आहे. कुणालाही कळता कामा नाही की तो आवाज सावलीचा आहे. समजलं? असं म्हणत ती फोनवर बोलत असतानाच समोर ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्याला बघून इकडे तारा जरा घाबरते आणि पटकन फोन बाजूला ठेवते. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की "अरे वा, छान. अरे आय मीन छान दिसतेस तू." असं म्हणत ऐश्वर्या मुद्दामच ताराला घाबरवू लागते. ताराच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की "काय झालं? अशा असा चेहरा का केलायस तू? म्हणजे राग मानू नकोस. मला माहिती आहे. अगं, तुला जर मम्माला इम्प्रेस करायचं असेल ना, तर आज तुला छान गाणं गावं लागेल. मला माहिती आहे की तुझ्या आधीपासूनच फॅन आहेत. पण आजचा परफॉर्मन्स खूप वेगळा होणार आहे. कारण तू मेंढळे घरची सून म्हणून गाणार आहेस आणि खाली सर्व काही तयारी झालेली आहे. तुला छान गायचं आहे." तेव्हा तारा म्हणते की "हो वहिनी, काहीच काळजी करू नका. मी खूप छान गाईन." तेव्हा ऐश्वर्या म्हणते की "ठीक आहे. पण खरं सांगते तुला, आज तुला छान गावंच लागेल आणि तुला मम्माला इम्प्रेस करायचं असेल तर हीच तुझ्यासाठी खूप चांगली संधी आहे." असं म्हणत ऐश्वर्या ताराशी बोलत असते आणि लगेचच ती रूममधून निघून जाते. ऐश्वर्या गेल्यानंतर तारा मात्र सुटकेचा श्वास सोडते आणि जरा वेळ शांत उभी राहते. इकडे सावली तिच्या दादाला बघायला आलेली असते आणि ती तिच्या हाताने त्याला पाणी पाजत असते. तिथेच सारंगही असतो. सारंग तिला मदत करत असतो. तितक्यात सावलीला फोन येतो. ती फोन रिसीव्ह करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की ताराचा फोन आहे. तारा फोनवर सावलीला सांगते की "सावली, बघितलंस का तू तुझ्या दादाला? भेटलीस का? आता लवकरात लवकर तू इकडे ये. आता अजिबात उशीर करू नको. जशी असशील तशी पटकन इकडे निघून ये." असं म्हणत तारा सावलीचं काही न बोलणं ऐकता पटकन फोन ठेवते. त्यानंतर सारंग सावलीला विचारतो की "काय गं, कुणाचा फोन होता?" तेव्हा सावली सांगते की "तारा मॅडमचा." त्यानंतर सारंग म्हणतो "काय म्हणत होती ती?" तेव्हा सावली सांगते की "काही नाही, त्यांनी मला लगेच बोलवलंय. तिथे गाण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे." तेव्हा सारंग सांगतो की "तुला तिथे जाण्याची काही एक गरज नाहीये. तू नको जाऊस. तू थांब थोड्या दिवस इथेच." तेव्हा सावली म्हणते की "नाही, मला जावं लागेल." तेव्हा सारंग म्हणतो की "अगं, घरातच कार्यक्रम आहे. तिथे जाण्याची काही एवढी गरज नाहीये." तितक्यात सावलीची वहिनी जयंत मला म्हणते की "नाही, नाही, तिला जावंच लागेल." तेव्हा सारंग म्हणतो की "का? का जावं लागेल? ही गेली नाही तर तिचा गाण्याचा परफॉर्मन्स होणार नाही का?" तेव्हा वहिनी म्हणतात की "माहीत नाही, बहुतेक नाहीच होणार. त्यामुळे जावं लागेल ना." तेव्हा सारंग लगेचच वहिनींकडे बघू लागतो. तेव्हा सावलीकडे बघत वहिनी सांगतात की "ती तिची असिस्टंट आहे ना, तिच्याशिवाय तिचं पानही हलत नाही. त्यामुळे तिला मदतीला जावंच लागणार." सावली सांगते की "माझं काम आहे, मला जावंच लागेल." तेव्हा सारंग म्हणतो की "ठीक आहे, काही काळजी करू नको. असंही मी डॉक्टरांशी बोललो आहे. मी दादाला घेऊन जाईल हॉस्पिटलला." तेव्हा सावली म्हणते की "तुम्ही?" तेव्हा सारंग म्हणतो की "हो, काय हरकत आहे? तू माझ्या फॅमिलीला तुझी फॅमिली समजतेस ना? घरच्यांची काळजी घेतेस ना? मग तुझ्या घरचेही माझेच आहेत ना? मग मी त्यांची काळजी घेऊच शकतो. मी डॉक्टरांकडे नेईल दादाला. तू नको काळजी करूस. तू जा इथून." तेव्हा सावली म्हणते की "ठीक आहे." सावली दादाला बाय करते, निरोप घेते आणि म्हणते की "येते मी." आणि ती लगेचच तिथून निघून जाते. सावली गेल्यानंतर सारंग सावलीच्या दादाला घेऊन हॉस्पिटलला जातो. इकडे आता ताराच्या वेलकमची तयारी झालेली असते. सगळेच जण खूप खुश असतात. गाण्याचा परफॉर्मन्स होणार असतो म्हणून त्यांचं दोघांचं स्वागतही केलं जातं आणि सांगितलं जातं की मेंदळे घराची नवीन सून तारा सोहम मेंदळे आणि सोहम मेंदळे येत आहेत असं म्हणत त्यांचं वेलकमही केलं जातं. आता ते दोघं तिथे सगळ्या पाहुण्यांमध्ये येतात. तेव्हा तिथे उपस्थित पाहुणे ताराचं कौतुक करतात आणि तिलोत्तमाला म्हणतात की "अगदी खूप सुंदर सून बघितली आहेस बरं का तू. अगं, खरंच खूप छान आहे. अगदी तुमच्या मेंदळे घराण्याला शोभेल अशी आहे. तुला हवी तशीच, अगदी देखणी." असं म्हणत ते तिचं कौतुक करतात. नंतर तिच्या गाण्याचंही कौतुक करतात. तिथे सांगितलं जातं का आता तारा खूप छान गाणं गाणार आहे. त्यानंतर सोहम बोलू लागतो. सोहम म्हणतो की "मीही गाण्याच्या प्रेमात पडलो आहे आणि मलाही ताराचं गाणं ऐकायचं आहे." आता
तारा सोहम मेंदळे तिच्या छानशा आवाजात आपल्या सगळ्यांना गाणं ऐकवणार आहे आणि मीही इथे बसून तिचं गाणं एन्जॉय करणार आहे, असं म्हणत सोहम तो माईक लगेचच ताराकडे देतो आणि ताराला तिथे बसायला सांगतो. आता ताराला प्रचंड टेन्शन आलेलं असतं, की अजून सावली तिथे आलेली नाही. ती सावलीची वाट बघत असते. आता सगळेच जण ताराचं कौतुक करत असतात आणि ताऱ्याला गाणं म्हणण्यासाठी आग्रह करत असतात. पण तारा मात्र फुल टेन्शनमध्ये आलेली असते आणि विचार करते, की ही सावली अजून का आली नाही? ही मुद्दाम करते का? मुद्दाम उशिरा येते का ही? असं म्हणत तिच्या मनात सावलीविषयीच विचार सुरू असतात. इकडे सोहमही ताराला म्हणत असतो, की "तू गा." परंतु तारा मात्र काहीही गात नसते. इकडे सावली धावपळ करत घरापर्यंत पोहोचलेली असते. दरवाजाजवळ येऊन बघते तर समोर तारा बसलेली असते आणि सगळे पाहुणे मंडळी तिच्या आजूबाजूला बसलेले असतात. तारा गाणं गाण्यासाठी तिथे बसलीये हे सावलीच्या लक्षात येतं. सावली विचार करते, की एवढ्या पाहुण्यांसमोर मी तर गाणं गाऊ शकणार नाही. आता हा कार्यक्रम व्हायला नको. यासाठी आम्हालाच काहीतरी प्रयत्न करायला हवेत. असं म्हणत ती विचार करते आणि स्विमिंग पूलच्या दिशेने पळतच जाते. तिथे गेल्यानंतर ती स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. तितक्यात अमृता तिला खिडकीतून बघते आणि सावली स्विमिंग पूलमध्ये पडली हे तिच्या लक्षात येतं. ती पळतच हॉलमध्ये येते. तिथे आल्यानंतर ती तो कार्यक्रम थांबवते आणि सगळ्यांना सांगते, की सावली स्विमिंग पूलमध्ये पडली आहे. तिला वाचवा. तेव्हा सगळेच जण घाबरतात आणि त्या दिशेने पळू लागतात. इकडे ताराही विचार करते, की आता हा प्रोग्राम थांबवावा लागेल. बरं होईल. मला आता सगळ्यांसमोर संधी साधून तिला वाचवण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजेच सगळ्यांच्या मनात मी मोठी होईल. असं म्हणत तारा पळतच त्या दिशेने जाते आणि स्विमिंग पूलमध्ये उडी मारते. खरं तर ताराला आता पोहताही येत नसते. त्यामुळे तीच त्या पाण्यात बुडायला लागते. शेवटी सावलीच पोहत जाऊन ताराला वाचवते आणि तिला बाहेर काढते. सावली आणि तारा दोघंही स्विमिंग पूलच्या बाहेर आल्यानंतर तिथे उपस्थित पाहुणे म्हणतात, की इथे तारा सावलीला वाचवायला गेली होती. परंतु चित्र तर काही वेगळंच दिसलं. सावलीनेच ताराला वाचवलं. इकडे ऐश्वर्याला ताराचाही राग येतो. ऐश्वर्या म्हणते, की "तुला जर पोहता येत नव्हतं, तर स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याची काय गरज होती?" तेव्हा तारा म्हणते, की "माणुसकी म्हणून मी तिला वाचवायला गेले होते." आता सगळ्याच पाहुण्यांना आतमध्ये जायला सांगितलं जातं. तितक्यात तारा सोहमला म्हणते, की "मी ठीक आहे. माझी काळजी नको करूस. तू जा आतमध्ये. सगळेच पाहुणे आलेत ना. तू जा, मी आलीच." तेव्हा सोहमही तिथून निघून जातो. तारा लगेचच सावलीला मिठी मारते आणि कानाजवळ येऊन तिला सांगते, की "तू हे सगळं मुद्दाम केलंस ना? तुला आज हा गाण्याचा कार्यक्रम होऊ द्यायचा नव्हता ना? तू हे सगळं मुद्दाम केलं. तू जर अशी वागलीस आणि मला जर कळलं, की हे सगळं तू मुद्दाम केलंय, तर तुझ्यासाठी हे खूप वाईट होईल." पण आता सावलीलाही खूप राग येतो. सावली म्हणते, की "माझ्याशी बोलताना अनेक वेळा विचार करून बोलायचं. कारण तुला जेवढी माझी गरज आहे, तेवढीच मला जेवढी तुझी गरज आहे, त्यापेक्षा जास्त तुला माझी गरज आहे. त्यामुळे यापुढे बोलताना माझ्याशी नीट विचार करून बोलायचं." असं म्हणत सावली तिथून निघते. ती तिथून जात असताना ऐश्वर्या सावलीला थांबवते. आता सगळे पाहुणे मंडळी आणि घरातले सगळेच जण आतमध्ये गेलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या सावलीला म्हणते, की "सावली, तू आहेचच अपशकुनी. तू जिथेही जातेस तिथे कार्यक्रम होतच नाही. तिथे अपशकुन हा घडणारच असतो." तितक्यात सावली म्हणते, की "माझ्यामुळे अपशकुन झाला असं तर मला कधी जाणवलं नाही. माझ्यामुळे शुभशकुन झाला असे अनेक उदाहरण आहेत आणि जिथे अपशकुन घडणार असतो त्या गोष्टी मी घडूही देत नाही." असं म्हणत सावली ऐश्वर्यालाही खडे बोल सुनावते आणि तिथून निघून जाते. आता ती फ्रेश होऊन भाजी निवडत असते आणि तिच्या मनात तिच्या दादाचेच विचार सुरू असतात. तिला तिचीच काळजी वाटत असते. तेव्हा सावली तिच्या वहिनीला फोन करते आणि विचारते, की "दादाची तब्येत कशी आहे?" तेव्हा मात्र वहिनी म्हणतात, की "काय झालंय तुमच्या दादाला? ठीक तर आहे." "अहो, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलंय आणि तेही कोणी माहिती का? सारंग साहेबांनी, तुमच्या नवऱ्याने. आणि एवढं मोठं हॉस्पिटल आहे. किती छान बेड आहे. एवढं पॉश आहे. इथे सगळं काही छान आहे. आपल्या घरापेक्षा सुद्धा सुंदर आहे. अहो, मला तर असं वाटतं, की आयुष्यभर इथेच राहून जावं." असं म्हणत वहिनी मोठमोठ्या गोष्टी करत असतात. तितक्यात सावली म्हणते, की "वहिनी, मी येते रात्री दादाला बघायला." तितक्यात लगेचच वहिनी म्हणतात, की "कशाला? काय गरज आहे? इथे एक रूम आहे, पण तिथे एकच जण राहण्याची परमिशन आहे आणि त्याची परमिशन फक्त मला आहे, म्हणजे या जयंतमाला वहिनीला."
असं म्हणत ती स्वतःच स्वतःचं कौतुक करते आणि ते हॉस्पिटलचंही कौतुक करत असते आणि म्हणत असते की सावली, फक्त तुझ्या नवऱ्याला सांग की वेळोवेळी पैसे पाठवत जा, वाटलं तर आम्ही इथेच राहतो. असं म्हणत त्या खूप खुश होऊन बोलत असतात. सावलीला मात्र तिच्या दादाची खूप काळजी वाटत असते आणि ती फोन कट करते. त्यानंतर ती पुन्हा एकदा ती भाजी निवडू लागते. तितक्यात तिथे सोहम येतो. सोहम सावलीची काळजी करत असतो. तिला विचारतो की स्विमिंग पूल इतकं दूर आहे, तू त्यात पडली कशी? सावलीकडे काहीच उत्तर नसतं. सोहम तिला पुन्हा पुन्हा विचारत असतो. तितक्यात तिथे त्या वहिनी येतात आणि त्या म्हणतात की तू हे काम कशाला करत बसली आहेस? अगं मी करेन काम, तू जा बघू, तू आराम कर, तुला बरंही वाटत नसेल ना? तू आत्ता स्विमिंग पूलमध्ये पडली होतीस आणि आता कामही करतेस, जा बघू. पण सावली म्हणते की नाही वहिनी, अहो मी ठीक आहे, करेन मी काम. असं म्हणत सावली ते सगळं काम करत असते. वहिनी तिला बळजबरी तिथून उठायला सांगत असतात. तितक्यात तिथे सारंग येतो. सारंग म्हणतो की सावली, तू स्विमिंग पूलमध्ये पडलीस, ठीक आहेस ना तू? तेव्हा सोहम विचारतो की दादा, अरे तुझी मीटिंग होती ना, मग तू इथे कसा? असं म्हणत तो सारंगला प्रश्न विचारू लागतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे मी सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या आहेत. सावलीचं समजलं मला. सावली, तू ठीक तर आहे ना? आणि तू इथे का बसली आहेस? चल रूममध्ये. तेव्हा सावली म्हणते की अहो थोडं काम राहिलं आहे, ते करते आणि येते. सारंग तिच्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की चल. तेव्हा सावली काही न बोलता लगेचच सारंगबरोबर रूममध्ये जाते. त्यानंतर रूममध्ये गेल्यानंतर सावली म्हणते की मी ठीक आहे. इकडे ताराही स्विमिंग पूलमध्ये पडल्यामुळे तिलाही त्रास होत असतो. तितक्या तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या ताराची चौकशी करते आणि म्हणते की सोहम कुठे आहे? तेव्हा तारा म्हणते की बघा ना वहिनी, स्विमिंग पूलमध्ये मी पडली आणि सोहमला त्या सावलीची काळजी आहे आणि तो तिची विचारपूस करायला गेलाय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ती आहेच तशी, गोड गोड बोलून सगळ्यांना तिच्या बाजूने वळवून घेते. अगं सारंग मॉमच्या विरुद्ध कधीच गेला नाही, पण आता तिच्यासाठी तो मॉमचंही ऐकत नाही. हे सगळं काही त्या सावलीने मुद्दाम केलंय. तारालाही सावलीचा खूप राग येत असतो. ऐश्वर्या म्हणते की त्या बावळट मुलीसाठी तू स्विमिंग पूलमध्ये कशासाठी उडी मारली? तेव्हा तारा म्हणते की जाऊ दे ना वहिनी, त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं, आता तो विषय नको पुन्हा. असं म्हणत तारा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते. इकडे सावली तिच्या रूममध्ये येते. तेव्हा सारंग तिच्या डोक्याला मानेला हात लावून बघतो आणि म्हणतो की अगं तुला तर ताप आलाय. पण सावली म्हणते की काही नाही, ठीक आहे मी. तेव्हा सारंग म्हणतो की माहिती आहे, ठीक आहेस तू. आता तो ते टेम्परेचर चेक करण्याचं मशीन हातात घेतो आणि तिला सांगतो की ही जिभेखाली धर. तेव्हा ती ते जिभेखाली ठेवते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो. एपिसोड आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.